महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गोंधळ. शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयावर शिवराज राक्षेने आक्षेप घेतला. माझे दोन्ही खांदे टेकलेले दाखवले तर मी पराभव मान्य करेन असं शिवराज राक्षे म्हणालाय. पुणे जिल्ह्याचा ट्रिपल केसरी होईल म्हणून माझ्यावर अन्याय केला असा आरोपही शिवराज राक्षेने केलाय. पंचाकडून अन्याय निर्णय मान्य नाही असं म्हणत शिवराज राक्षे आक्रमक झाला. याच संदर्भात आणखी माहिती आपण घेऊयात. आपले प्रतिनिधी सुनील ठिगळे आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत शिवराज राक्षे यांचे कुटुंबीय आहेत. कुटुंबियांच्या नेमक्या काय भावना आहेत या सगळ्या निर्णयानंतर ते आपण जाणून घेऊयात. नक्की सौरव, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर काल ज्या पद्धतीने नगर या ठिकाणी जे सामने झाले त्या सामन्यामध्ये शिवराज राक्षेवरती खरं तर अन्याय केल्याची जी भावना आहे ती खरं तर व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने त्याच्यावरती पंचाने जो निर्णय दिला, आपल्यासोबत त्याची आई आहे. मला सांगा की काय प्रतिक्रिया आहे, कारण की त्याच्यावरती 3 वर्षाची सुद्धा बंदी आणलेली आहे. 3 वर्षाची त्यांनी बंदी आणायला नको होतं. त्यांनी लगेच हा निर्णय घेतला कसं काय आम्हाला म्हणायचं नाही का. त्याची काही चुकी नव्हतीच ना. त्याची चुकी काही असली तर मग आम्ही पण मान्य केली असती. पण आदल्या दिवशी पण तो जाताना त्यांनी शिवीगाळी केली तरी तो काहीच मानला नाहीये. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी असा चुकीचा निर्णय घेतला. रिप्लेवाल्यांनी रिप्ले दाखवली असते ना तो काहीच म्हणू शकत नव्हता. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं, रिप्लेवाल्यांनी रिप्ले दाखवावा आणि मग त्याला जे समजा चुकीचं असतं तर चुकीचं झालं असतं ना. पण असं त्यांनी दाखवलंच नाही ना. दाखवायला त्यांना काही परवानगी दाखवायला आम्हाला. मग असं त्यांनी ठरून का आणलं, सगळं ठरून केलं. परत दुसऱ्या पैलवानाला तुम्ही तसंच केलं. मग असं कशासाठी केलं तुम्ही आम्हाला एवढं म्हणायचंय. आणि ही बंदी आमच्या मुलावर आणावं नाही त्यांनी. आणि जे खोटं सांगतात ना त्या पंचांना पण काहीतरी शिक्षा व्हावा. आमच्यावर जसं तुम्ही म्हणता का 3 वर्ष बंदी का आणायची, पण कशामुळे आणायची. गरीबाच्या पोरांना अन्याय कशासाठी करतात हे पंच लोक. यांना पंचांना पण काहीतरी याच्यावर शिक्षा व्हावा एवढं म्हणणं आहे आमचं. नक्की पंचांना शिक्षा व्हावा. मात्र मला सांगा ज्या पद्धतीने खरं तर जे सामन्यावरती पंच होते त्या पंचाने निर्णय दिलेत, कुठेतरी जे फिक्सिंग केली जाते, काय वाटतं तुम्हाला. निर्णय चुकीचाच होता तो. एक व्हिडिओ दाखवायला हरकत काय होती. रिव्ह्यू दाखवला असता आम्ही मान्य केलं असतं. हार पचवायची ताकद आहे तेवढी आमच्यामध्ये, पण हारच नव्हती तिथं. आणि तुम्ही नंतर स्टेटमेंट देताय की निर्णय चुकीचा होता. हेच जर तुम्ही आधी मान्य केलं असतं तर काहीच झालं नसतं. आणि नंतर स्पर्धाही कंटिन्यू करताय आणि नंतर तुम्ही डिसिजन देताय आमच्यावरच बंदी आणताय खेळायचं नाही म्हणून. आमची पण मागणी आहे पंचांवर पण कारवाई झाली पाहिजे. हे काही आजची उद्याची गोष्ट आहे का. त्यासाठी 15 वर्ष पैलवान कसरत मेहनत करतात. त्यांचं संपूर्ण कुटुंबाचं त्याग समर्पण आहे. त्यांनी पण सगळंच सॅक्रिफाईस केलंय ना. आणि एका पंच पण यापूर्वी कुस्तीला जाण्यापूर्वी ना त्यांच्याशी असे खोचकपणे बोलत होते. शिवी दिली पंचांनी. आम्ही न्याय मागायला गेलो होतो. आम्हाला फक्त काय पाहिजे होता, डिसिजन पाहिजे होता. कितपत फेअर झाली ही स्पर्धा आपल्याला दिसतंय, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, पंचांवर पण कारवाई झाली पाहिजे. नक्की कोण घडवतोय, कोणते पंच घडवतात, तुम्हाला काय वाटतंय. आता एवढी पर्सनली तर काही नावांविषयी मला माहिती नाहीये, पण एक दिसतंय संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पाठ टेकलेलीच नाहीये. प्रामुख्याने आमच्यावर अन्याय झाला आणि पंचांमुळे हा अन्याय झाला, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी कुटुंबियांची मागणी आणि भूमिका आहे. धन्यवाद सुनील या माहितीबद्दल आणि कुटुंबियांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी.